या ठिकाणी वारीसाठी येणाऱ्या भक्तांना देखील अतिशय चांगल्या पद्धतीने दर्शन यामध्ये घेता येणार आहे। जागा वाढल्यामुळे दर्शन बारीसुद्धा आम्हाला या ठिकाणी करता आली। स्त्रियांसाठी रांग वेगळी असणार आहे, पुरुषांसाठी रांग वेगळी असणार आहे आणि निश्चितपणे शांतपणे दर्शन हे या ठिकाणी घेता येऊ शकतं आहे। साधारण जर पाहिलं आपण तर एक 1,500 हजारापर्यंत नागरिक हे दर्शनासाठी रांगेमध्ये उभे राहतील एवढी मोठी आपण व्यवस्था केलेली आहे। प्रयत्नपूर्वक सदरची जागा मिळवली आहे। यामध्ये साधारणतः 5,000 स्क्वेअर फूट एवढी जागा आता आपण या पालखी तळासाठी ताब्यात घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी सुसज्ज असं मंडप आमचा कसबा पेठ वॉर्ड ऑफिस इथलं परिमंडल 5 कार्यालय यांच्या माध्यमातून उभं राहिलेलं आहे। श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं काल पंढरपूरकडे प्रस्थान झालं आणि आळंदीचा मुक्काम उरकून आज पालखी सोहळा 2 दिवस मुक्कामासाठी पुण्यामध्ये येत आहे आणि परंपरेनुसार पालखी विठोबा मंदिर भवानी पेठ या ठिकाणी हा पालखी सोहळा 2 दिवस विसावणार आहे। मात्र यंदा विशेष काय आहे तर या पालखी सोहळ्याचं सगळं जे दर्शन आहे पुणेकरांना व्यवस्थित होणार आहे, कारण पालखी सोहळ्याची जागा जी आहे ती देखील वाढलेली आहे। दरवर्षीप्रमाणे दाटीवाटीमध्ये यंदा कोणतंही दर्शन होणार नाही, गर्दी देखील वाढली तरी पुणेकरांचं, पुण्यातील येणाऱ्या भाविकांचं, वारकऱ्यांचं जे दर्शन आहे ते सुलभ होणार आहे। पालिकेने देखील कष्ट घेतलेले आहेत। वारी हीच सेवा रामकृष्ण हरी या पद्धतीने या अनुषंगाने उपायुक्त माधव जगताप आपल्यासमोर आहेत, त्यांनी हीच भावना ठेवून त्यांना देखील वारकऱ्यांचं किंवा पुणेकरांचं दर्शन आहे ते सुलभ करण्यासाठी जागा देखील मोठी आहे आणि जी आरास देखील आहे ती देखील चांगल्या पद्धतीने झालेली आहे। VIP असतील, स्त्री पुरुष असतील यांचं दर्शन देखील आता सुलभ होत आहे। परंपरेनुसार ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ही पालखी विठोबा आणि तुकाराम महाराजांची पालखी ही निवडुंग विठोबा या ठिकाणी येते। गतवर्षी या ठिकाणी काही अडचण निर्माण झालेली होती की मोठ्या प्रमाणात गर्दी आणि त्या जागा अपुरी असल्यामुळे जे विश्वस्त होते विश्वस्तांनी असा निर्णय घेतला होता की या ठिकाणी यावर्षी पालखी आणायची नाही आणि निश्चितपणे पुणे महापालिका आयुक्त असतील किंवा आमचे सर्व अधिकारी असतील त्यांनी एक निर्णय घेतला की या ठिकाणी ज्या काही जागा आपल्याला संपादन करता येतील तर त्या संपादन करून या ठिकाणी जागा वाढवणे आणि या ठिकाणी पालखी कोणत्याही परिस्थितीमध्ये याच ठिकाणी येईल यासाठी सर्व मान्य सभासद असतील किंवा स्थायी समिती चेअरमन असतील किंवा सभागृह नेते महापौर यांनी सगळ्यांनी हा निर्णय घेऊन या ठिकाणी ही पालखी आणण्याचा निर्णय घेतला आणि निश्चितपणे ही मोठी जागा ही तयार झालेली आहे। या ठिकाणी वारीसाठी येणाऱ्या भक्तांना देखील अतिशय चांगल्या पद्धतीने दर्शन यामध्ये घेता येणार आहे। जागा वाढल्यामुळे दर्शन बारीसुद्धा आम्हाला या ठिकाणी करता आली। स्त्रियांसाठी रांग वेगळी असणार आहे, पुरुषांसाठी रांग वेगळी असणार आहे आणि निश्चितपणे शांतपणे दर्शन हे या ठिकाणी घेता येऊ शकतं आहे। सर्वात महत्त्वाचं आहे की संपादन करणं फार कठीण काम होतं। या ठिकाणी आमचे निखिल मोरे आहेत की ज्यांनी या संपादनामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने स्वतः पुढाकार घेऊन हे काम त्यांनी केलेलं आहे। तर निश्चितपणे हे एक पुण्यासाठी एक महत्त्वाचा विषय आहे। आता कायमस्वरूपीचा प्रश्न मिटलेला आहे। अगदी जी मोकळी अशी बोळकांडीसारखी जागा होती त्याला आता पालखी तळाचं जे आहे ते स्वरूप आलेलं आहे। त्याच्यामुळे किती पुणेकरांना ॲट अ टाईम दर्शन होऊ शकतं आणि मुळात म्हणजे दर्शन जे आहे आता सुलभ होणार, कारण आता असंख्य पुणेकर जे आहेत ते लांबूनच दर्शन घेऊन निघून जायचे, मात्र आता प्रत्यक्ष त्यांना त्या मंडपात येऊन दर्शन घ्यायची संधी तुम्ही उपलब्ध करून दिली। साधारण जर पाहिलं आपण तर एक 1,500 हजारापर्यंत नागरिक हे दर्शनासाठी रांगेमध्ये उभे राहतील एवढी मोठी आपण व्यवस्था केलेली आहे। त्याचबरोबर साधारण 7 ते 8 लाख भाविक हे या ठिकाणी दर्शन घेऊ शकतील, कारण पालखीचा मुक्काम हा 2 दिवसाचा आहे आणि त्यामध्ये 7 ते 8 लाख नागरिक हे यामध्ये दर्शन घेऊ शकतील एवढी व्यवस्था या ठिकाणी आहे। पालखी सोहळ्याला नमस्कार, मी निखिल मोरे, उपायुक्त पुणे महानगरपालिका। आत्ताच आपल्याला पुणे महानगरपालिकेच्या वतीनं पालखी सोहळा हा पालखी विठ्ठल मंदिर या ठिकाणीच राहावा यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले। पूर्वीच्या मंदिराची साधारणतः 1000 स्क्वेअर फूटची एवढी जागा होती आणि तो सर्व सोहळा जो आहे तो मंदिराच्या आतमध्ये होत होता, त्यामुळं निश्चितच खूप गर्दी होऊन सोहळ्याचं स्वरूप वाढत आहे। त्यासाठी विश्वस्तांकडून असेल, मंदिर समितीकडून असेल मागणी करण्यात आलेली होती। त्याप्रमाणे पुणे महानगरपालिकेने, पुणे महानगरपालिकेचे पदाधिकारी असतील, सर्व अधिकारी असतील यांनी अतिशय प्रयत्नपूर्वक सदरची जागा मिळवली आहे।
यामध्ये साधारणतः 5,000 स्क्वेअर फूट एवढी जागा आता आपण या पालखी तळासाठी ताब्यात घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी सुसज्ज असं मंडप आमचा कसबापेठ वॉर्ड ऑफिस, इथलं परिमंडल 5 कार्यालय यांच्या माध्यमातून उभं राहिलेलं आहे. आणि प्रमुख अडचणी अशा होत्या की सदरची भवानी पेठेतील जागा बघितली तर पूर्वीपासूनची कंजेस्टेड एरियामधील जागा आहे. या शेजारी ज्या इमारती होत्या त्यामध्ये राहती घरं लोकांची होती, त्यामुळे लोकांच्या भावना त्या घरांशी जोडलेल्या होत्या. तरीसुद्धा नागरिकांना, येथील रहिवाशांना भावनिक आव्हान आमच्या माध्यमातून असेल, पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून असेल, विश्वस्तांच्या माध्यमातून करण्यात आलं. त्यांना जागेचा योग्य मोबदला देऊन आपण ती जागा ताब्यात घेतली. मुख्यतः अडचण हीच होती की या मंडळींची सुद्धा मागील 50, 60, 70 वर्षापासून या ठिकाणी राहत होती. त्यांची सुद्धा नाळ या मातीशी जोडलेली होती. तरीसुद्धा त्यांनी प्रशासनाला चांगलं सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आम्ही आभार मानतो. त्यांचं काही विशेष कौतुक वगैरे काही कार्यक्रम होणार आहे की नाही? यापूर्वी ज्यावेळेस आपण काम चालू केलं त्यावेळेसच विश्वस्तांच्या माध्यमातून असेल, आमच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून असेल, आम्ही त्यांचं सत्कार सोहळा केलेला आहे. तसंच उद्याच्याला सुद्धा आम्ही याबाबतचं नियोजन केलेलं आहे. तर ज्यांनी जागा दिली आणि आपलं जे काही राहतं घर आहे ते देखील त्यांना सोडावं लागलं, कारण ते फक्त माऊलींच्या पालखी तळाला जागा मिळावी यासाठी आणि पालिकेने देखील विशेष प्रयत्न केले. आणि आज सगळ्या पुणेकरांचं दर्शन जे आहे आणि हा पालखी सोहळा आहे त्यांना तो पाहता येणार आहे. कॅमेरामॅन ऋषिकेशसह मी प्रीतम पुरोहित, डिजिटल प्रभात, पुणे. तुमच्या प्रत्येक नव्या सुरुवातीपासून ते तुमच्या प्रत्येक मोठ्या यशापर्यंत तुमची स्वप्न आमची साथ. बँक ऑफ महाराष्ट्र सदैव तुमच्या सोबत.